सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम। श्रीराम मागा बोलिला तमोगुण जो दुःखदायक दारुण आता ऐका सत्वगुण परम दुर्लभ जो। श्रीराम दिलासा देणारा परम दुर्लभ असा सत्वगुण आता ऐका। सोडत नाहीत मागा बोलीला तो तमोगुण। पुढचं पाठ मागचं सपाट असं नको व्हायला म्हणून आधीचं सांगितला संदर्भ दिला की मागा बोलीला तमोगुण। त्याबद्दल आपण आता बोलायलाच नको। तो मागे बोलला तो बोलला कारण तो कशासाठी बोलला होता? त्यागार्थ। तो लक्षात ठेवायचा की तो त्यागासाठी बोललेला आहे कारण तो दारुण दुःखाचं कारण आहे जो दुःखदायक दारुण। अज्ञान मोह प्रमाद आलस
यांनी ग्रासलेला असा जो तमोगुण, त्याच्यातून निष्पन्न ते काय होणार आहे? जे अंधकार आहे, अंधकारामध्ये चाचपडणारच, आणि मग आपण दिशाहीनच होणार, भरकटणारच. आणि जर दिशा नाही, भरकटलेलो आहोत, तर आपलं ध्येय जे सुख किंवा शांती, समाधान हे कुठेच सापडत नाही. उलट आम्ही खोल गर्तेमध्ये जातो. तो हा तमोगुण सांगितला, जो दुःखदायक दारुण असा आहे. वैयक्तिक असू दे, सामाजिक असू दे, कुठल्याही स्तरावर हे दारुण दुःख आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं. मग आपण इतकी प्रगती केली, पण काही दुःख काही संपत नाही आहे, उलट वाढतच आहे. पैसा जो आहे, पैसा काही दुःख शमवू शकत नाही आहे. वैज्ञानिक प्रगती इतकी झाली, पण तरी दुःख काही कमी होत नाही आहे. आम्ही देश बदलला, पण तरी दुःख बदलत नाही. पैशाने औषध विकत घेता येत आहे, पण रोग बरा होत नाही आहे, दुःख जात नाही आहे. मग ही सगळी प्रगती काय कामाची बरं? इथे दुःख जात नाही आहे ते. म्हणूनच काय होतं आहे नक्की? आपल्या कशामध्ये कमी पडतो आहोत आपण? कुठे चुकतो आहोत? भगवान सांगतात योग कर्मसु कौशलम. कर्मामध्ये कुशलता, असं कर्म केलं पाहिजे की ज्याच्यात आपल्याला हवं ते मिळालं पाहिजे. तर ही कर्मामधली कुशलता म्हणजे योग आहे. आणि म्हणून मग हे जीवन म्हणजे तर कर्म आहे. हे कर्म करण्यात जे कसब आपण असं पाहिजे. नक्की कुशलता म्हणजे काय? तर काय फळ आपल्याला हवं आहे? आपल्याला मुळी कर्मच नको आहे ना. कर्म हे दुःखाचं मूळ आहे, कर्म बंधन आहे, ओझं वाटतं आम्हाला. मग असं कर्म आम्ही केलं पाहिजे, किंवा अशा प्रकारे कर्म असं केलं पाहिजे की ज्याच्यामुळे ते कर्मच उरणार नाही, जीवनच उरणार नाही आमचा असा नाही. हा विचार जो आहे, आम्ही धावत होतो फक्त, पण विचार कधी केलाच नाही. असं काहीतरी कर्म करायचं की आता तिथे कर्मच उरणार नाही आहे. हा विचार म्हणजे सत्वगुण. कितीतरी वेळा ज्या गोष्टी सांगितल्या जातात की वडील होते आणि त्याच्याकडे खूप संपत्ती होती, शेठजी, आणि 3 मुलं होती. आता ते वयस्कर झाले. मग त्या वयस्कर झाल्यावर संपत्ती कोणाच्या हातात द्यायची, कोणाच्या ताब्यात द्यायची, ज्याच्यामुळे वाढत राहील, नाही तर सगळा बट्ट्याबोळ. मग त्यांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि काही पैसे दिले त्या 3 भावंडांना. एकाने काय केलं, बस त्या 3 खोल्या दिल्या त्यांना. म्हटले हे 3 खोल्या तुम्ही एवढ्या पैशामध्ये भरून काढायच्या दिवसभरामध्ये. एकाने काय केलं, नुसता चारा कडबा भरून टाकला त्याच्यामध्ये, आणि उरलेले पैसे आपले खर्च केले खाण्यापिण्यामध्ये. दुसऱ्यानी त्यांनी तर काय म्हणलं, आत्ता करू मग करू, आणि काही केलंच नाही, सगळं जाळमट तशीच होती. पण तिसऱ्यानी मात्र काय केलं, खोली स्वच्छ केली, धुवून काढली. तिथे छान एक देवाचा फोटो ठेवला, दिवा लावला, उदबत्ती लावली, सुंदर काय संगीत लावलं, आणि तो स्वतः तिथे छान नामस्मरण करत बसला, नामधून भजन हे करत बसला. म्हणजे ती खोली जी आहे ती दिव्य अशा वातावरणाने भरून टाकली, भक्तीने भरून टाकली, सुगंधाने भरून टाकली, प्रकाशाने भरून टाकली. आणि मग आणि शिवाय पैसे तर तसेच राहिले, पैसे पण दिले परत. मग इथे काही कर्म नाही, कष्ट नाहीत, पण तरीसुद्धा सुख आनंद होतो. मग हा जो विचार आहे, हे वेगळं काहीतरी करणं जे आहे ते काय आहे,
तो सत्वगुण आहे. आणि त्याला समर्थांनी सुरुवातीलाच फार छान त्याचं महात्म्य सुरुवात केली की तो कसा आहे म्हणले, परम दुर्लभ जो. तो दुर्लभ आहे, अतिशय दुर्लभ आहे. ही दुर्लभता, खरोखर ही दुर्लभताच आपण कधी विचारच नाही करत की दुर्लभ म्हणजे काय. ही दुर्लभता आपण विचार करण्यासारखी आहे ना, की हा काय आहे, मोठा सत्वगुणाचा महिमा गायलेला आहे. नुसतं दुर्लभ नाही म्हटलं, ते परम दुर्लभ असं म्हटलेलं आहे. प्रकृती ही 3 गुणांची आहे, पण त्याच्यामधला हा गुण म्हणले फार दुर्लभ आहे. जसा आपण काही पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये मीठ असतं का, मीठ घालतो ना, पण किती असतं ते, हिंग मीठ वगैरे चिमूटभर नगभर घालायचं आणि ते कुठे दिसतही नाही. ती त्याची दुर्लभता आहे. ते आम्ही सहजपणे ते सहज मिळतं आणि शिवाय काय म्हणतात त्याला, किंमत पण नसते जास्त. मिठाचे काय पैसे घ्यायचे असं पण म्हटलं जातं नुसतं. पण ते जर नसेल तर काहीही अर्थ नाही, कुठल्याही पदार्थाला काही चव नाही आणि काहीच असणार नाही. पण ते एवढंसं चिमूटभर मीठ मात्र त्या सगळ्या पदार्थाला चव आणणारं होतं. अगदी गोड आमरस जरी असेल तरी त्यात मीठ घातलं तर त्याला चव येते. मग जी ती दुर्लभता जी आहे ही ते सगळ्याला जे खरं अस्तित्व देतं ते सत्व. सत म्हणजे असणे, आहे, अस्तिपण, आहे पण. सत्व ते जे आहे ज्याच्यामुळे सगळ्याला अस्तित्व येतं तो सत्वगुण आहे. मग खरं म्हणजे तो सगळीकडे दाटला आहे, भरला आहे, पण तो आपल्याला दिसत नाही. जेव्हा ते मीठ त्याच्यात टाकलं ते काही एका ठिकाणी असं दिसतं का, काहीतरी जसं मिरची वेगळी दिसते, पण त्याचं जे मीठ मात्र सगळीकडे घोळलं जातं, सगळीकडे असतं, पण ते दिसत नाही, म्हणून ते दुर्लभ आहे. आपल्याला त्याची किंमत वाटत नाही. ते फार कमी ठिकाणी असं प्रकट होतं, प्रकर्षाने असं प्रकट होणारं जे आहे ते फार कमी आहे. आणखीन आता दुर्लभता ही परमदुर्लभता का म्हटली आहे, कारण त्याचं फळ, त्याचा परिणाम काय आहे, तर म्हणले त्याने काय मिळतं. आता आपल्याला लगेच मग ते सुख मिळत असेल आणि काय सगळं आपल्याला पाहिजे ते सगळं मिळत असेल. इथे फार वेगळी सुरुवात केली समर्थांनी. त्यांनी ते काही सांगितलं नाही. काय म्हणतात ते, की जो भजनाचा आधार, ती गोड आणि कुठे नेतात त्यांची स्थिती त्याच्यावरून समजते. जरी ते तमोगुण, रजोगुण, मूर्ख लक्षणं बोलत असतील तरीसुद्धा ते कशामध्ये आहेत, भजनामध्ये आहेत. ते म्हणतात की हा सत्वगुण जो आहे तो भजनाचा आधार आहे. भजनाचा आधार, एकीकडे आपण काय करतो आहोत, दुःख दारुण आहे, संकट आलेली आहेत म्हणून आम्ही काय करतो की कारखाने उभे करायचे, तंत्रज्ञान वाढवायचं, वैज्ञानिक काय प्रगती सगळी करतो आहोत. पण हे सगळं काहीच सांगितलं नाही त्यांनी. राज्य, सत्ता, राजकारण हे सगळं काही सांगितलं नाही. तर त्यांनी काय म्हणले की भजनाचा आधार म्हटले. ज्याला आपण सहसा काय म्हणतो, काय हे टाळकुटेपणा, हा काय रिकामटेकडेपणाची कामं ही सगळी वेडेपणा असं आपल्याला वाटतं. पण जो परम दुर्लभ असा, अत्यंत दुर्लभ असा हा सत्वगुण, आणि त्याच्यामुळे म्हटले भजन व्हायला लागतं, तो भजनाचा आधार आहे. मग तिथे वेडेपणा, टाळकुटेपणा कसं म्हणता येईल बरं. परब्रह्म हे एकच आहे, एकमेवा द्वितीय असं. पण ते ह्या प्रकृतीच्या गुणांमुळे ते पण गुणासारखं वाटतं, भासमान वाटतं. ही प्रकृती त्रिगुणात्मक आहे.
माता आणि मग त्याच्यातून खरी त्या अज्ञानातून ती उत्पन्न झालेली आहे. मग जेव्हा ज्ञान होतं तेव्हा अज्ञान नष्ट होतं. अज्ञान नष्ट झालं की हे सगळं जे मोहमय प्रमाद मोह नष्ट होतो. म्हणजेच की हे मोहमय म्हणजेच कल्पित आपण निर्माण केलेलं हे जे जगत आहे ते आपणच निर्माण केलं माझं मला असं जगत ते पण नष्ट होतं. हे नामरूपाचं हे जगत नष्ट होतं आणि परब्रह्माशी ऐक्य होतं. याची देही याची डोळा पाहे मुक्तीचा सोहळा सा या ते याच जगामध्ये हे जे जगत आहे नामरूपाचं जगत त्याच्यामध्येच ते परब्रह्म ते सच्चिदानंद हेच आम्हाला स्पष्टपणे दिसायला लागतं. या स्थितीलाही दृष्टी देणारा जो परमदुर्लभ असा तो सत्वगुण. आणि हे सगळं कशामुळे दिसतं तर सत्वगुण काय करतं कशाला आधार दिलाय त्यांनी भजनाचा आधार. जिथेही सात्विक प्रवृत्ती आहे तिथे आमचं कर्म काय होतं धावपळ तिथे नाही आहे तिथे तर भजनाचा आधार म्हटले. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. काय आहे भजन काय आहे बरं. भज सेवायाम भज. हा देह ही इंद्रिय जी आहेत ती भोगासाठी नाही तर सेवेसाठी दिलेली आहेत. आमची पूर्ण दुर्लभता जी ही आहे की जिथे आम्ही अविचाराने काय भोगत होतो पळत होतो पण तिथे आता की ह्याचा उपयोग नाही तर उपभोग नाही तर उपयोग करायला शिकतो. लोकांची समाजाची सेवा करणं म्हणजे भजन आहे. अष्टमूर्तीभृत देवपूजनम. हे जगत म्हणजे ही सगळी अष्टमूर्ती आहे ही आणि त्या देवाचं भजन करणं सेवा करणं म्हणजे म्हणले तो भजनाचा आधार तो सत्वगुण आहे असा. नाही तर जगात सगळी प्रलोभनं आहेत आणि त्या इंद्रियांच्या अधीन होऊन आम्ही विषयांच्या मागे धावत असतो त्या विषयांचे गुलाम बनत असतो आणि मग त्यातून दारुण दुःख आणि नाशाकडे आपण जो वळतो. पण तिथे म्हणजे हे कुठलं जीवन ती कुठली दिशा आणि इकडे हा भजनाचा आधार परोपकार सेवा. इदम शरीरम परोपकाराय. भोगासाठी नाही तर योगासाठी हे शरीर आहे. उपभोग नाही करायचा उपयोग करायचा आहे. योगासाठी केलं पाहिजे. म्हणजे तो योग म्हणजे काय युज म्हणजे जोडणे भक्ती. भज परमेश्वरावरची भक्ती. भक्ती म्हणजे जो विभक्त नव्हे तो भक्त त्या परमेश्वराशी जोडलं जायचं आहे. ही भक्तीसुद्धा दिसत नाही. जे दिसत नाही डोळ्यांनी इंद्रियांनी अनुभवायला येत नाही जे अनाकलनीय असं आहे या मनबुद्धीचा विषय नाही त्यावर पूर्ण विश्वास त्यावर श्रद्धा आणि त्याच्यावर नुसती श्रद्धा नाही तो आहे हा आहे तिथे असं नाही तर आत्यंतिक त्याच्याविषयी प्रेम त्याच्याविषयी ओढ ही दुर्लभता नाही आहे का. किती दुर्मिळ आहे ही सगळी अशी वृत्ती असणं. ही त्या छोट्याशा मूर्तीमध्ये त्या दगडामध्ये ते किती मैलोनमैल चालत जायचं आणि त्या मूर्तीचं पण दर्शन होत नाही. कळसाचं दर्शन घ्यायचं किंवा डोंगर चढायचे इतकं दमायचं भागायचं पण त्याचं दर्शन करायचं हे सगळं. कारण ती मूर्ती म्हणजे तो नुसता दगड नाही आहे तर त्याच्यामध्ये काय दिसतंय आम्हाला तो सगळ्या विश्वाचा आधार आहे ते अधिष्ठान आहे. त्या जगाचं सगळं जो पालनपोषण करणारा जो आहे तो म्हणजे ते आहे असं पाहणं जे आहे ती भक्ती आहे. तो परमेश्वर म्हणजे तो
प्रेमरूप आहे, करुणामय आहे, दयेचा सागर आहे, असं त्याला डोळे भरून पाहायचं आणि त्याच्यावरही तसंच निस्सीम असं प्रेम करायचं, अहैतुक असं प्रेमासाठी प्रेम. या आजच्या व्यवहारामध्ये, ह्या द्वैताच्या जगामध्ये, स्वार्थाच्या जगामध्ये हा व्यवहार सगळा आम्ही करत असतो, देणं घेणं. तिथे हे प्रेमासाठी प्रेम ही सुधी कल्पनासुद्धा करणं अवघड आहे. असं कसं शक्य आहे? तुम्हाला काय मिळतं आम्ही लगेच विचारतो प्रश्न, पण फक्त काही मिळण्यासाठीच काही करावं लागतं का? जिथे फक्त त्याग आहे, समर्पण आहे, असा तो सत्वगुण आणि तो या भजनाचा आधार आहे, त्या परमप्रेमाचा आधार आहे. अतिशय हे दुर्लभ आहे. भजनाचा आधार सेवा, भक्ती आणि तिसरा भजनाचा आधार भज म्हणजे भंजनात भज, ज्ञान. भंजन करणं, नष्ट करणं, तोडणं, फोडणं. कशाला तोडायचं? अज्ञानाला तोडायचं आहे, मोहाला तोडायचं आहे, प्रमाद, आलस याला सगळं नष्ट करायचं, ते म्हणजे भजन आहे. ज्ञान होतं, त्या ज्ञानाच्या खड्गानेच हे अज्ञान नष्ट होऊ शकतं. काही दुसरं त्याला कर्म उपयोगाचं नाही आहे. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, असंगाचं शस्त्र जे नश्वर आहे, जे भ्रष्ट आहे, जे आभास आहे, त्याचा संग सोडायचा आणि जो म्हणजे परमात्मा, त्या परमात्म्याशी संग करायचा म्हणजे भजन आहे. आणि मग त्या भजनाचा हा विचार आहे, ज्ञान, दिशा वळवणं, जे दृश्य आहे त्याच्यापासून अदृश्याकडे जायचं, हे करणारं याचा आधार कोण आहे? तर ते म्हणजे काय आहे? तो सत्वगुण आहे. या भजनाचा आधार, या ज्ञानामुळे या देहबुद्धीचं भंजन होतं. जे दिसतं ते सगळं खोटं आहे, ते लटकं आहे, हे समजायला लागतं. आणि त्या कल्पनेचं हे सगळं जे दिसतं आहे, हे सगळं आम्हाला भासतं आहे, त्याचं जे मूळ आहे, त्याचा आधार आहे, तो आधार आपल्याला दिसायला लागतो. खरं काय आहे, त्याचं अधिष्ठान जे आहे ते आपल्याला खरं दिसायला लागतं. आणि तो आधार जो आहे ते म्हणजे हे सगळं जे आहे ते त्या भगवंताच्या सत्तेमुळे चाललेलं आहे ना. हे सगळ्या ज्या घटना घडत आहेत त्या घटनांकडे आपलं लक्ष असतं, पण आता हा सत्वगुण काय करतो? त्या घटनांच्या आधाराकडे आपल्याला नेतो. भजनाचा आधार, सत्याचा आधार ते सत्य, तो परमात्मा, तो सच्चिदानंद. कोणाच्या सत्ते चाले हे शरीर. शरीराकडे आम्ही आत्तापर्यंत बघत होतो, त्याचे चोचले पुरवत होतो, त्याच्या उपभोगासाठी सगळं धडपडत होतो. पण आता मात्र त्या शरीराचा जो आधार, या शरीरामध्ये राहणारा तो शरीरी, देहामध्ये राहणारा जो देही, क्षेत्रामध्ये असणारा क्षेत्रज्ञ, तो आम्ही आता पाहायला जातो. तो असा हा अतिशय दुर्लभ आहे. जे दिसतच नाही ते दिसणं, ते त्याचं शोध घेणं, हे म्हणजे भजन आहे. त्याचा आधार जो आहे तो परमदुर्लभ सत्वगुण आहे. असा मग जर आम्हाला त्याचं मूळ समजलं, त्याचा आधार समजला, जसा पायाच आमचा पक्का झाला किंवा पाया समजला, मग इमारत उभी करायला काही अवघड नाही आहे, सोपं आहे. मग त्याच्या प्रयत्नामध्ये लागणं जे आहे की जो या भगवंताशी जोडला जातो, त्याच्याशी जो प्रयत्न करतो, परमात्म्यामध्ये एकत्व साधण्याचा जो प्रयत्न करतो, तो योगी आहे. भजनाचा आधार जो योग्यांचा थार. योग्यांसाठी काय थार बरं? आज समाजामध्ये आहे का काही थारा योग्यांना? त्यांच्या भिक्षेची सोय कोणाला जाणीवच नाही ना त्याची, की यांना आपण भिक्षा द्यायची असते. पोटासाठी ते काही करत नाही. जिथे
म्हणजे हे जे परमात्म्याचं अधिष्ठान आहे, सुंदर मंदिरं, आश्रम, जिथे या ग्रंथांचं काय म्हणतात त्याला ना, रक्षण केलं जातं आहे, त्याचं अध्ययन केलं जातं आहे, लेखन केलं जात आहे, अशा ठिकाणी कोणी जात नाही. पण त्याचा जो आधार आहे तो भगवंत आहे, परमात्मा आहे. आणि असे प्रयत्न करणारे, त्या धर्माचं रक्षण करणारे जे असे ते योगी आहेत. ही सगळी बाहेरची सगळी माया, ही मायाच ती सगळी लटकी आहे, ती सोडायची आणि सत्याकडे जायचं, सत्याला जाणायचं, परमात्म्याशी अनुसंधान करायचं, त्याला जोडायचं. म्हणजे हा योग आहे. दुःख संयोग वियोग योग असं सांगितलंय. दुःखाशी संयोग जो झालेला आहे त्याच्याशी वियोग करणं म्हणजे खरा योग आहे. आणि असा योग म्हणजे दुःख काय आहे तर आमचा हा जन्मच मुळी दुःख आहे, दुःखमय आहे हे सगळं. काय कारण आहे या जन्माला, दुःखाला? तर जन्म म्हणजे हा कारण. म्हणजे जन्माचं कारण काय? जन्म कशामुळे मिळाला आम्हाला? जे काही मिळतं ते काय असतं? ते आमच्या कर्माचं फळ असतं. म्हणजे हा जन्मसुद्धा आमच्या कर्माचं फळ आहे. असं काय कर्म केलं आम्ही? पाप किंवा पुण्य, हे जे कर्म होतं. मनुष्य जन्म म्हणजे पाप पुण्य समान झालं म्हणून हे आम्हाला हा जन्म मिळालेला आहे. मग आम्ही पाप पुण्य का करतो? कशाकरता करतो आपण? काय होतं तर आमच्या मनामध्ये इच्छा आहेत. हे मला हवं आहे, हे मला नको आहे. या इच्छा म्हणजे त्याला आपण रागद्वेष म्हणतो. आणि या रागद्वेषांचे चष्मे घालायचे, त्या रागद्वेषांचे चोचले आम्ही पुरवत आम्ही ही पापपुण्याची कर्म करतो. ते रागद्वेष कुठून आले? रागद्वेष म्हणजेच त्या कामना आहेत आपल्या. आणि त्या कामना म्हणजे कोण आहेत तर त्या आपल्यामधल्या ज्या सुप्त अव्यक्त रूपामध्ये असलेल्या वासना, वासनांचं प्रकट रूप म्हणजे या कामना. दोन रूपामध्ये, रागद्वेषाच्या रूपामध्ये जेव्हा त्या वासना तिथे आहेत. आणि त्या वासनामुळे काय होतं? वासना कशामुळे? अज्ञानामुळे आहेत. आणि त्या वासनांचा सगळा थर, जाडजूड थर, त्याच्यामध्ये जे ज्ञान आहे ते झाकलं जातं. आपलं स्वरूप जे आहे खरं आनंद स्वरूप ते झाकलं जातं. आणि मग आम्हाला आनंद नाही म्हणून आम्ही मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, आणि आम्ही ते कर्म करत राहतो आणि जन्माला येत राहतो पुन्हा 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 पुन्हा. मग बस सत्वगुण काय करतो? झोपी गेलेला जागा झाला. जसा झोपेतून जागा झाल्यावर अरे हे स्वप्न होतं, वाघ वगैरे काही तिथे नव्हताच. जोपर्यंत वाघ होता तेव्हा पाठीमागे आम्ही धावत होतो, ओरडत होतो, अंगाला घाम फुटला होता, थरथर भीतीने कापत होतो. पण जेव्हा त्याच्यातच आम्ही उठतो तेव्हा अरे इथे तर काही जंगल नाही आहे, वाघ नाही आहे, धावणं पण नाही. आणि मग दिलासा वाटतो तो. तसंच हा सत्वगुण म्हणजे त्या ग्लानीमध्ये, त्या आळसामध्ये किंवा त्या मोहामध्ये आपण कुठेतरी भरकटत असतो. अज्ञानाचा अंधकार सगळा समोर येतो आणि त्यामुळे आम्ही दिशाहीन होतो. आणि पदरी काय होत होतं? दारुण दुःख. पण आता हा सत्वगुण काय करतो? तो आम्हाला या झोपेतून, या ग्लानीतून, या मोहातून बाहेर काढतो. तो परमदुर्लभ असा हा सत्वगुण. दुःखाच्या संयोगातून आम्हाला वियोग करणारा असा आहे. आणि मग ते जे आहे हेच, यालाच काय सगळं म्हटलं? हा म्हणजे संसार आहे. खरा संसार जो आहे तो काय आहे? तो इथे काय सांगितलं? जो योग्यांचा थार, योग्यांची थार, जो निरसी संसार, दुःख मूळ जो. काय संसार म्हणजे?
हेच आहे ना. संसार स्वप्नतुल्यो हि रागद्वेषादि संकुल म्हटले. स्वकाले सत्यवत भाती प्रबोधे सती असत भवेत. हा संसार म्हणले स्वप्नतुल्य आहे. स्वप्न काही खरं असतं का? स्वप्नामध्ये काय फक्त भास होतो. गाढ झोपेतून जेव्हा ते मन काहीतरी काम करायला लागतं, असा काहीतरी प्रपंच तिथे उत्पन्न होतो आणि मग त्याच्यात आम्ही एक तर सुखाने हुरळून जातो किंवा दुःख होत असतं. पण जागं झाल्यावर काय होतं, समजतं सगळं. अरे ते स्वप्न होतं, स्वप्न म्हणजे खोटं असतं, काहीच नाही आहे तिथे. आणि मग आपण मजा करून सांगतो. अगदी तसंच आत्ता आपण आपला एक कल्पित असं जग आपलं तयार करून घेतलं आहे. हे रजोगुण तमोगुण जे मागे सांगितले सगळं बघितलं आपण. मी माझं मला असं एक छोटंसं आपण आपलं कल्पित जग तयार करून घेतलं. हे माझं आहे, हे असं आहे. आणि मग तो जो आहे आपल्या कल्पनेनी, आपल्या बुद्धीनी, माझ्या वासना जशा आहेत तसा आपण जे संसार हा त्याला म्हणतात संसार. आणि मग त्याच्यात काय आहे, हे सगळं सुंदर आहे बाकीचं बाहेरचं जगत, पण त्याच्यात मला हवं आहे, मला नको आहे, हे आम्हाला काय करतं, आम्हाला दुःख देतं. कारण जे मला हवं आहे तेच मिळेल असं नाही आहे ना प्रत्येक वेळी. जे नको आहे ते नाही मिळणार असं होत नाही. दोन्ही उलटं सुलटं होऊन जातं. पण जेव्हा हे रागद्वेष उरत नाहीत तेव्हा सत्य काय आहे ते समजतं. लटकेपणा जो आहे तो सगळा जातो. रागद्वेषामध्ये अडकून रागद्वेषांच्या चष्म्याने आम्ही बघितलं की तसंच दिसत असतं. हिरवा चष्मा लागला तर हिरवंच जग दिसतं सगळं. पण हिरवा आहे कशावरून? हिरवं नाहीच आहे मुळी काही. एक चष्मा काढला की जे सत्य आहे, जो खरा रंग दिसत असतो. मग तसंच रागद्वेषाचे हे चष्मे निघाले, रजोगुण तमोगुण जर निघाले, मग त्या रजोगुण तमोगुणाची शिडी माहिती आहे कुठं नेते आपल्याला, घसरवते आपल्याला खाली. पण इथं मात्र बुद्धीमध्ये प्रकाश आहे. सगळ्या इंद्रियातून तो प्रकटत असतो. आणि मग त्या प्रकाशामध्ये आपल्याला जे खरं काय आहे, योग्य काय आहे आणि लटकं काय आहे, भासमान काय आहे हे समजायला लागतं. विवेक येतो त्याच्यामध्ये. आणि मग आपोआपच जे खोटं आहे त्याचा निराश होतो. ते आपण सोडून देतो. मी माझं जे आहे हे सुटतं. काही जग बदलत नाही, आपण बदलत नाही, परिवार वगैरे सगळं तसंच राहतं. पण त्याच्यातलं जे मी पण आहे, तो अहंकार जो आहे, त्याच्यातलं जे ममत्व आहे, माझेपणा जो आहे, आपण जो फाजील हक्क गाजवत असतो, ज्याच्यामुळे दारुण दुःखच उत्पन्न होतं, ते सगळं बाजूला होतं, ते निघून जातं. आणि कारण हे सगळं ते खरं बंधनाला कारण होतं, ते दुःखाचं मूळ होतं, ते निघून जातं. सगळा संसाराचं निरसन होतं. आणि जो संसार हा दुःख मूळ आहे. मुळात म्हणजे कधी आम्ही हे दुःखाचं मूळ वगैरे शोधायलाच गेलो नाही, कारण कधी तशी बुद्धीच झाली नाही. बस आम्ही भटकत होतो, धावत होतो, नाहीतर एका ठिकाणी दगडासारखे बसून राहिलो होतो. आणि रजोगुणामध्ये काय केलं, त्या दुःखापासून एक तर आपण दूर पळून जात होतो. दुःखातून कसं बाहेर सुटता येईल, कर्मातून कसं, कर्म सोडायचं किंवा लोकांशी आपलं भांडण त्या लोकांना सोडायचं. आणि दुसरीकडे लोकांना सोडायची गरज नाही, ते भांडणं जे आहे ते भांडण सोडायचं आहे. मग दुःखापासून एक तर दूर जात होतो किंवा ते दुःख दूर करण्याचा मूर्ख प्रयत्न होत होता, मूर्ख प्रयत्न. पण आता जसं तो अग्नी असतो ना, त्या अग्नीला फुंकर घातली की आणखीन तो भडकतो. तसंच आम्ही दुःख हे नाही ते नाही ते नाही ते म्हणून आणखीन इंधन त्याच्यामध्ये घालत होतो आपण. आणि तो अग्नी आणखीन भडकत होता, संसार आणखीन फोपावत होता. ही सगळ्या मूर्खता होती.
एकदा स्वामी विवेकानंद जेव्हा रामकृष्णांची समाधी झाली त्यानंतर आता प्रचारासाठी आणि परिव्राजक जीवन स्वामी विवेकानंद बस बाहेर पडले. वेगवेगळ्या नावांनी ते फिरायचे आणि एकदा असेच त्या नदी किनारे चाललेले होते. तिथे त्या बायका सगळ्या त्या काठावर आपली त्यांची कामं धुणी धुत होते, काय भांडी घासत होते, सगळं त्यांचं खूप खूप बायका. आणि तिथे माकडं आली, ही भली मोठी मोठी ती वांद्रं, आणि ती स्वामी विवेकानंदांच्या मागे लागली. विवेकानंद खूप घाबरले आणि ते धावायला लागले तशी ती माकडंसुद्धा त्यांच्या मागे त्यांचं पाठलाग करायला लागली. खूपच घाबरले आणि त्या बायका सगळ्या खो 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 करून हसायला लागल्या. आणि ते म्हणाले, बापरे, ह्या बायका मला हसतायत आणि एकीकडे ही माकडं लागली, त्यांना काही वाटत नाही का त्याचं. आणि मग त्यांनी सांगितलं, अरे म्हणले तू जा त्यांच्यावर धावून बघ, म्हणले मग काय होतं, असं पळतात का म्हणले. आणि मग त्यांना एकदम म्हटले, हे म्हणतात ते काहीतरी तथ्य आहे त्याच्यात. आणि मग ते असे मागे वळले आणि त्या माकडांवर त्यांनी बस त्यांच्या दिशेने धावायला लागले. आणि जसं त्यांच्या दिशेने धावायला लागले तशी ती माकडं धूम पळाली सगळी. तर भीती पण गेली, पळणं पण गेलं, की उलटं वळले तिकडे. तसंच आम्ही जे बाहेर पळतो आहोत ते आत वळायचं आहे, आपल्या स्वरूपाकडे पाहायचं आहे, जे खरं आहे त्याच्याकडे पाहायचं आहे, थोडंसं थांबायचं आहे, थोडा विचार करायचा आहे. कर्म करण्याऐवजी विचार करायचा आहे आणि मग हळूहळू तो ट्यूबलाईट पेटेल. मग आणि तो प्रकाश असा पडल्यानंतर मग ते दुःख काय आहे, दुःखाचं मूळ काहीतरी आहे, शोधलं आम्ही त्याचं कारण काय आहे. ते नुसतंच मलमपट्टी नाही करून बसायची, किंवा ते दुःख आहे ह्याची जाणीवसुद्धा नसते त्या तमोगुणामध्ये. तर त्या दुःखाचं मूळ काय, तर जन्म हा कशामुळे, जन्म हे दुःखाचं कारण तर कशामुळे, कर्मामुळे. कर्म कशामुळे, तर रागद्वेषामुळे. रागद्वेषामुळे आम्ही पापकर्म करत असतो. पाप पुण्य, पुण्य पण ते पापात्मक, पुण्यच म्हणजे पापात्मकच आहे ते. अशा प्रकारे हे सगळं रागद्वेष हे कामनांचं मूळ वासना, आणि वासना ह्या सगळ्या अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानावरच प्रकाश जेव्हा पडतो, बुद्धी सात्विक होते, ज्ञानी होते, त्यामुळे त्या वासना क्षीण होत जातात, जळून जातात. वासना नाहीत तर मग रागद्वेष नाहीत, रागद्वेष नाहीत तर मग मला हवं मला नको हे काहीच नाही. मग मला हवं नको नाही आहे तर मग कर्म कुठे होणार, कर्माचा क्षय होतो. आणि कर्म नाही तर मग त्याचं फळ जे आहे हे जन्म मरण ते सुद्धा राहत नाही. इतकं सुंदर असा हा प्रवास, हे सगळं संसाराचं निरसन कशामुळे झालं, तर ह्या परमदुर्लभ अशा सत्वगुणामुळे. इतके जन्मजन्मांतरी आम्ही हे करत राहिलो आहे, पण तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. आपल्याचकडे असलेला हा सत्वगुण आपण पाहत नाही, तो प्रकाश कधी आम्ही लावत नाही. स्विच आहे पण बटन कधी चालूच नाही केलं. सगळं बरोबर होतं, बल्ब होता, सगळं होतं, पण आम्ही ते बटनच कधी चालू केलं नाही, त्याच्याशी कधी संधानच केलं नाही. मग जो सत्वगुण परमदुर्लभ, भजनाचा आधार, भजन केल्याने आम्ही म्हणजेच की योग्य साधन काय आहे, जन्माचं मूळ शोधायचं आहे, त्या दुःखाचं दारुण दुःखातून बाहेर पडायचं आहे, तर त्याला योग्य जो सेवा भक्ती ज्ञान आणि त्याच्यामुळे ते करून जे करतात असा प्रयत्न करणारे ते योगी, आणि त्यांच्यामुळे तिथं संसार राहत नाही. आणि काय होतं, दुःख मूळ, जे संसार म्हणजे हे सगळ्याचं दुःख आहे तेच मुळी निघून जातं. हे सत्वगुणाचं फळ आहे.
दुःख जे आहे ते निघून जातं. अशा प्रकारे सुंदर हा सत्वगुण आहे. आता दुःख निघून गेलं, संसाराचा निराश झाला, मग काय आता काहीच उरलं नाही का? काय काय मिळतं ते सांगतात. श्रीराम जेणे होय उत्तम गती, मार्ग फुटे भगवंती, जेणे पाविजे मुक्ती, सायोज्यता ते श्रीराम. तर काय म्हणले? जेणे होये उत्तम गती. आत्तापर्यंत शिडी कशी जात होती? अधोगतीला. अधोगच्छन्ति तामसाः मध्ये तिष्ठन्ति राजसाः, पण ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थाः. उत्तमगती जेणे पाविजे उत्तमगती, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थाः. या सत्वगुण असा आहे, परमदुर्लभ आहे. त्या भजनाच्या आधाराने आम्ही योगी होतो, भोगी नाही राहत, आणि त्याच्यामुळे संसाराचं निरसन होतं. दारुण दुःखातून दूर होऊन आम्ही मार्गाला लागतो. उत्तम गती प्राप्त होते. जे ध्येय आहे, जिथे पोचायचं आहे, ते सर्वोच्च आहे, हे सुंदर आहे, हे सत्य आहे, असं जे स्थान परमधाम असं आम्हाला प्राप्त होतं. आमचा मार्ग जो आहे तो योग्य दिशेने, ऊर्ध्व दिशेने जायला लागतो. उत्तम गती पाविजे म्हणले, आणि आम्हाला तेच पाहिजे ना, प्युअर फॉर शुअर. क्वालिटी पाहतो आपण ना आजकाल सगळ्यामध्ये, नाही क्वालिटी स्टँडर्ड पाहिजे. SIS काय ISI मार्क, आणखीन मार्क वगैरे सगळा बाहेरच्या वस्तूंमध्ये बघतो, पण आपली क्वालिटी काय आहे, उत्तम गती कोणती आहे? तर सत्वगुण ही जेणे पाविजे उत्तम गती. या शरीररूपी ह्या गाडीमध्ये बसून आम्हाला कुठे पोचायचं आहे, तर ती गाडी जेव्हा सत्वगुणांनी भरते, सत्वगुणाचं पेट्रोल त्याच्यामध्ये भरलं की आपोआप काय मिळतं आम्हाला? उत्तम गती अशी मिळते. कुठलीही गती जी असेल की अगदी स्वर्गप्राप्ती वगैरे सुद्धा त्याच्याने काय आम्ही पुन्हा या जन्ममरणाच्या फेऱ्यात पडतो, पण ही उत्तम गती अशी आहे की जे मुक्तीपर्यंत नेणारी आहे. मार्ग फुटे भगवंती, जेणे पाविजे मुक्ती, सायुज्यता ते. परमात्म्यामध्ये एक होऊन जातो आपण. भगवंताकडे नेणारा मार्ग आपल्याला समोर दिसायला लागतो. ती वाट फुटते, आणि ती वाट म्हणजेच काय आहे? तर मुक्तीची वाट आहे. जेणे पाविजे मुक्ती, आणि ती मुक्ती म्हणजे समर्थ त्याला सायुज्य मुक्ती असं म्हणतात. त्या 4 मुक्ती आहेत: सारूप्य, सामिप्य, सालोक्य आणि सायुज्य. ती सायुज्य म्हणजेच मुक्ती असं समर्थ म्हणतात, कारण आम्ही त्या युज म्हणजे जोडणे, एक होऊन जाणे, परमात्म्यामध्ये एक राहणं. तिथे द्वैतच उरलं नाही, मग तिथे बंधन कुठलं आणि पुन्हा जन्म मरण कुठलं? तिथे त्या मीपणाला अस्तित्वच उरत नाही. ती जी मुक्ती म्हटली अशी तिथे मिळतं. उत्तम गती आहे. जीवनामध्ये भक्तीशिवाय दुसरं काही राहत नाही. संसार हा नाही शिल्लक राहत. आता उरलो उपकारा पुरता. फक्त जीवन म्हणजे तर केवळ पांडुरंग, फक्त राम, त्याच्याशिवाय दुसरं मला काहीच नको आहे. आता त्याच्यामध्येच जीवन होऊन जातं. त्याचीच ओढ लागते फक्त. त्या गोपी जशा त्या कृष्णाची आठवण काढतात, तळमळतात, त्याच्यासाठी सगळं करता आहेत त्या. गाईची धार काढतात, सारवण करतात, शेण्या गोवऱ्या थापतात, काय दूध काढतात, मिसळतात, ताक लोणी विकायला पण नेतात, सगळा प्रपंच करतायत. पण मार्ग फुटे भगवंती. प्रत्येक कर्म हे आता त्यांचं कर्म नाही राहिलं, तर ती पूजा झाली. भजनाचा आधार
सगळं कर्म जे आहे ते भगवंतासाठी ते करायला लागले. असं जो मार्ग फुटे भगवंती. जय जय रघुवीर समर्थ.